तर आपण पाहतो या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात वीरगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि वैजापूर तालुक्यात शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधील वीरगाव या ठिकाणची वैजापूर तालुक्यातली ही दृश्य आहे। संपूर्ण पीक आडवं झालेलं आहे, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, आपण पाहतो या ठिकाणी शेतात अक्षरशः पाणी साचलेलं आहे, संपूर्ण पीक जमीनदोस्त झालेलं आहे। काय सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती आहे, सविस्तर? नक्कीच शेजल, आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वीरगाव परिसरातल्या एका शेतामध्ये मी थांबलेलो आहे आणि या शेतात सगळीकडे पाणी साचल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। आणि या ठिकाणी कालपर्यंत जे मक्याचं पीक उभं होतं ते आज पूर्णपणे आडवं झालेलं आहे, हे पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। काल वैजापूर तालुक्यातल्या वीरगाव आणि महालगाव परिसरातल्या साधारणपणे 15 ते 20 गावांच्या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे अगदी सकाळी 11 वाजेपर्यंत या सगळ्या परिसरामधले रस्ते बंद होते। इकडल्या 15 ते 20 गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता। सगळीकडे गावांमध्ये अशा स्वरूपाचं पाणी पाहायला मिळत होतं। मात्र गोदावरी नदी जवळ असल्यामुळे या परिसरातलं पाणीही लवकर ओसरलेलं आहे। सध्या रस्ते मोकळे झाले असले तरी शेतांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या परिसरातली पिकं जी आहेत ती आडवी झालेली आहेत। या परिसरामध्ये ऊस पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, मात्र ऊसांच्या शेतांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे ऊसाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। मक्का असेल, सोयाबीन असेल किंवा इतर जे पिकं आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या परिसरातले सुद्धा शेतकरी जे आहेत ते हतबल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजूनही गुडघाभर आणि कमरेच्या इतकं सुद्धा पाणी या शेतांमध्ये सध्या साचलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धन्यवाद दत्ता, दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।